आता माझ्या समोर जी महिला आहे ती SSC झालेली आहे उर्दूनिश. 2009 मध्ये ती 10वी उत्तीर्ण झालेली आहे 9 मध्ये. आणि मी 2005 मध्ये महिलांसाठी एक महिला मंडळ स्थापन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे धर्मदायिक आयुक्त ऑफिसमध्ये जाऊन मी तिथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे तेव्हा ते 7वीला असणार, ती माझ्या समोर काय टिकणार. अहो मी 500 लोकांमध्ये बोलण्याची ताकद ठेवते. अहो महापालिकेला किती सीडी आहे, किती पायऱ्या आहे ते त्यांना माहीत नाही. भिंगार कॅम्पमध्ये कुठं गेट आहे ते माहीत नाही. तर ह्या गोष्टी काय करणार. म्हणजे तुमचं इलेक्शन कार्ड असू द्या, ते फॉर्म कसे भरायचे, संजय गांधीचे फॉर्म कसे भरायचे, अन्न सुरक्षाचे फॉर्म कसे भरायचे, लाडकी बहीणचे फॉर्म कसे भरायचे, सुकन्या योजनेचे फॉर्म कसे भरायचे, एक पाल्याचे फॉर्म कसे भरायचे. त्यांना पालिकेचे 4 सीड्या माहीत नाही. या गोष्टी केव्हा करणार. ते 10वीला 2009 मध्ये होते आणि माझी 10वी 88 मध्ये झालेली आहे. तर लोक आमचे हुशार आहे, समजूतदार आहे, त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे, सगळ्या गोष्टीची माहिती आहे. आमच्या मुकुंदनगरमध्ये सुशिक्षित लोक, अभ्यासू लोक आणि सर्व क्षेत्रामध्ये एक भक्कम स्थान ठेवणारे लोक आहे. त्यांना या गोष्टीचं माहीत आहे. तुम्हाला सगळे दारं बंद झाले म्हणून तुम्ही हा पक्ष निवडला, पण लोकांना बी टीम कोण आहे आणि नॅशनल काँग्रेस हा भारताचा एक मोठा पक्ष आहे.